शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर नगरपालिका आर्ट्स, डी.जे. मालपानी कॉमर्स अँड बी.एन. सारडा सायन्स कॉलेज संगमनेर आयोजित करिअर गायडन्स प्रोग्राम. आजचा टॉपिक आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, दॅट इज CMA कोर्स. आजचे व्याख्याते लाभलेले जे आहेत ते उच्च पदवी प्राप्त केलेले CMA दीपक जोशी सर. हे प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट आहे. यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. दीपक सर जे आहेत हे पार्टनर आहेत देवधर जोशी अँड असोसिएट ह्या फर्मचे. ही फर्म नाशिकला आहे. ह्या सरांनी इंटरनल ऑडिट अँड कन्सल्टन्सी हे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जे स्मॉल, मीडियम आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीज जे आहेत तर यामध्ये केलेले आहे. ह्या ज्या संस्थांची संख्या जी आहे ते 150पेक्षाही जास्त आहे. यानंतर पब्लिक अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम, कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स आणि कॉस्ट ऑडिटचे कामं त्यांनी केलेली आहेत. त्यांनी आताच नाशिक ओझर चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटंट्सचे चेअरमन या पदावरती काम केलेले आहे. सर CA, CMA आणि CS या प्रोफेशनल डिग्रीच्या फायनल लेवलला इनडायरेक्ट टॅक्सेस आणि फायनान्शियल मॅनेजमेंट हा विषय शिकवतात. ICAI, द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेमार्फत GST कोर्स घेतला जातो. तिथेही सर त्या कोर्ससाठी शिकवत असतात. टॅक्समन पब्लिकेशनची एडिटोरियल टीममध्ये सर काम करतात. GST मेड सिम्पल हे जे बुक आहे हे पब्लिश केलं जातं भारत लॉ हाऊस प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांचे ते ऑथर आहेत. त्यांनी वेगवेगळे आर्टिकल्स लिहिलेले आहेत रेप्युटेड जर्नल्समध्ये. त्या जर्नलचे एक्झाम्पल सांगतो मी. कॉर्पोरेट प्रोफेशनल टुडे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स केसेस यासारखे ते जर्नल्स असतात. त्यामध्ये सर स्वतःचे आर्टिकल्स लिहित असतात. याचबरोबर त्यांनी ऑनलाईन आर्टिकल्स पण पब्लिश केलेली आहे. ऑनलाईन जे जर्नल पब्लिश होतात ते taxman.com, CA क्लब इंडिया, taxguru.com, gstindia.com यासारख्या वेबसाईट ज्या आहेत त्यावरती सरांचे आर्टिकल आहेत. आपल्याला वाचण्यास पण ते मिळतील. यानंतर टेक्निकल पेपर्स त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे अक्रॉस दी वर्ल्ड. यामध्ये साधारणतः नॅशनल कॉस्ट कन्व्हेन्शन ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया इथे ते पेपर प्रेझेंट करत असतात. सो एवढा प्रदीर्घ अनुभव आहे सरांना. आणि आपण कॉस्टिंगचे स्टुडंट असल्याकारणाने कॉस्टिंगमधला तज्ज्ञ आज व्याख्याता म्हणून आपण आयोजित केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या महाविद्यालयाच्या तर्फे सरांचं स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता सरांना मी विनंती करतो की सरांनी जो कॉस्ट अँड मॅनेजमेंट हा जो कोर्स आहे त्याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. Good morning. So, Good morning. let me thanks Sandeep sir first for giving me this such wonderful opportunity to interact with you all. मी संस्थेचा पण आभारी आहे की त्यांनी मला इथे तुमच्या सोबत CMA कोर्स बद्दल बोलण्याची संधी दिली. त्याच्यामुळे मी त्यांचा पण आभारी आहे. मला जसं सरांनी आधीच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की जो डिझायर्ड जे अटेंडीज आहे तर ते सगळे आपल्या कॉस्टिंग या विषयाचे स्टुडंट्स असल्यामुळे बेसिकली त्यांना कॉस्टिंग काय असतं हे सगळं माहिती आहे. आणि दुसरा सरांनी जे सांगितलं होतं की तुमची जी प्रेझेंटेशनचा जो पार्ट असेल तर तो शक्यतो मराठीमध्ये असला तर त्यांना जास्त लवकर समजेल. सो कन्सिडरिंग बोथ these issues, I am going to use maximum Marathi language wherever possible. CMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, राईट? तुम्ही तुमच्या BComच्या सिलेबस मध्ये कॉस्टिंग नावाचा सब्जेक्ट शिकला असाल, बरोबर? तर कॉस्टिंग म्हणजे काय कोणी सांगू शकतं का मला तुमच्यापैकी?
ठीक आहे, मी सांगतो. बेसिकली कॉस्ट म्हणजे काय आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय, याच्यातला फरक काय? तर कॉस्ट म्हणजे कुठलाही गुड्स किंवा सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किंवा प्रोव्हाइड करण्यासाठी जे पण रिसोर्सेस आपण यूज करतो, त्या रिसोर्सेस साठी आपण जो पैसा खर्च करतो त्याला म्हणतो कॉस्ट. बरोबर. मग कॉस्ट या कन्सेप्ट मध्ये नॉर्मली ज्यावेळेस आपण कॉस्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो, अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही सांगत मी, कॉस्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये नॉर्मली 3 टाईपचे एक्सपेन्सेस असतात. एक असतो मटेरियल एक्सपेन्सेस, दुसरा असतो लेबर एक्सपेन्सेस आणि तिसरा असतो ओव्हरहेड्स. बरोबर. मटेरियल आणि लेबर आणि ओव्हरहेड्स या तिघांची जर तुम्ही टोटल केली तर त्याला आपण कॉस्टिंगच्या भाषेमध्ये कॉस्ट म्हणतो. की एखादी सर्व्हिस किंवा गुड्स मला जर विकायचा असेल तर त्याच्यासाठी मला जो खर्च येतो त्या खर्चाला आपण म्हणतो कॉस्ट. आता त्या कॉस्ट मध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रॉफिट ऍड करता तर तुम्हाला मिळते सेलिंग प्राइस. सो कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू युअर सेलिंग प्राइस. सो कुठल्याही गुड्सची किंवा सर्व्हिसेसची सेलिंग प्राइस जर तुम्हाला ठरवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला लागते कॉस्ट. त्याच्यामुळे कॉस्ट किंवा कॉस्टिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग हा जो विषय आहे तो प्रत्येक इंडस्ट्रीसाठी, मग ती सर्व्हिस इंडस्ट्री असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असू द्या, या दोन्ही इंडस्ट्रीसाठी कॉस्ट हा खूप एक महत्वाचा विषय असतो. मग तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच केसेसमध्ये कॉस्ट रिडक्शन झालं किंवा कॉस्ट कंट्रोल झाला. तर कॉस्ट रिडक्शन किंवा कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की तुम्हाला कॉस्ट माहिती असली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग नावाचा सब्जेक्ट आता तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलला शिकताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग या विषयाचं प्रायमरी नॉलेज मिळतं. बरोबर. पण जर तुम्हाला त्या विषयात प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा त्या विषयाचा एक डीप स्टडी करायचा असेल तर मग त्यासाठी तुम्हाला नक्कीच इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेमार्फत जो सीएमए कोर्स, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी कोर्स आपण जो घेतो तो तुमच्या पुढच्या करिअरमध्ये नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. सगळेजण कॉमर्स या बॅकग्राऊंडचे असल्यामुळे आणि बीकॉम नंतर साधारणतः तुम्हाला करिअर पुढे करण्यासाठी कुठल्या कुठले ऑप्शन्स आहेत, आज मी ते सगळे ऑप्शन्स तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे आणि त्यातल्या त्यात सीएमए कोर्स वरती माझा जास्त भर असेल. आता बीकॉम झाल्यानंतर तुम्हाला जर तुमचे एम्प्लॉयबल स्किल्स हे वाढवायचे असतील तर तुमच्याकडे काहीतरी एक वेगळी डिग्री असली पाहिजे किंवा एक वेगळं शिक्षण असलं पाहिजे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या नॉर्मल सॅलरीमध्ये काहीतरी थोडी मोठी जंप घेऊ शकता. किंवा तुम्ही एखादा बिझनेस पण करत असाल, इवन आता सगळेच लोक ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यामुळे अगदी शेती हा आपला एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे आणि शेतीमध्ये सुद्धा आपण एक ट्रॅडिशनल पद्धतीने शेती न करता एक मॉडर्न पद्धतीने कशी करू शकतो, ही जर तुम्हाला थिंकिंग कॅपॅसिटी जर डेव्हलप करायची असेल तर नक्कीच तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर किंवा आता इनफॅक्ट तुम्ही FY पासून पण त्या सगळ्या कोर्सेसची सुरुवात करू शकता. कॉमर्स या स्ट्रीम मध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे कोर्सेस येतात. पहिला आहे चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स जो इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या मार्फत घेतला जातो. दुसरा आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी कोर्स जो की द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे घेतला जातो. आणि तिसरा आहे कंपनी सेक्रेटरी जो घेतला जातो द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्या मार्फत. या तीनही इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ह्या डिपार्टमेंटच्या अंडर काम करतात आणि तिन्ही कोर्सेसला आज मार्केटमध्ये इक्वल वेटेज आहे. तिन्ही कोर्सेसच्या बाबतीत बोलायचं झालं
तर कंपनी सेक्रेटरी हा थोडासा लीगल पार्ट विषयी बोलणारा एक कोर्स आहे. चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी हे दोन्हीही कोर्स जवळपास सारख्याच लेवलचं नॉलेज आणि सारख्याच लेवलच्या अपॉर्च्युनिटीज स्टुडंट्सला अवेलेबल करून देते. कंपनी सेक्रेटरी सारखा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी मध्ये किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी मध्ये स्कोप हा रेस्ट्रिक्टिव्ह टू युअर लीगल आस्पेक्ट नसून याच्यामध्ये बाकीचेही वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ह्या दोन्हीही इन्स्टिट्यूट म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स आणि द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ह्या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासूनच्या संस्था आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे 1949 मध्ये सीए इन्स्टिट्यूट साठी आपल्या पार्लिमेंटमध्ये एक वेगळा ऍक्ट आणला गेला आणि तसंच 1959 साली सीएमए इन्स्टिट्यूट साठी एक सेपरेट ऍक्ट आणला गेला. सो ह्या दोन्हीही इन्स्टिट्यूट ह्या एका ऍक्टच्या अंडर पार्लिमेंटने उभ्या केलेल्या आहे आणि त्यांना काही रेग्युलेटरी फंक्शन्स गव्हर्नमेंटने सांगितलेले की तुम्ही हे रेग्युलेटरी फंक्शन्स तुम्ही केले पाहिजे. जसा कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही जी संस्था आहे आमची त्यांच्यातर्फे आम्ही सीएमए म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट यांचं ह्या प्रोफेशन वरती आम्ही रेग्युलेट करतो. सो काय आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट हा कोर्स हे आपण आता इथून पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये बघूया. बेसिकली जसं मी सांगितलं सीएमए ही जी संस्था आहे ही पार्लिमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आपण बघाल तर स्थापन झालेली आहे. ओके. सो इन्स्टिट्यूट बद्दल मी तुम्हाला सांगितलंच की द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया इट इज बेसिकली formed under an act which is passed by the Parliament of India. Parliament of India म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा तुम्हाला माहितीच असेल. इन्स्टिट्यूट बद्दल सांगायचं झालं तर इन्स्टिट्यूटचं हेड ऑफिस जे आहे ते बेसिकली 2 ठिकाणी सिच्युएटेड आहे. एक आहे कोलकाता आणि दुसरा आहे दिल्ली. CMA Institute, the Institute of Cost Accountants of India, is the largest CMA body in Asia. आशिया खंडातली सगळ्यात मोठी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटची बॉडी आहे आणि जगामधली सेकंड लार्जेस्ट सीएमए बॉडी आहे. बरोबर. एक नंबरला CIMA म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ लंडन ही लार्जेस्ट सीएमए बॉडी आहे आणि त्या बॉडी नंतर द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांचा नंबर लागतो. एक जर इन्स्टिट्यूटच्या नेटवर्क बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर जसं सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इन्स्टिट्यूटचे 2 हेडक्वार्टर्स आहे. एक आहे कलकत्त्याला, दुसरा आहे न्यू दिल्लीमध्ये. 4 रिजनल काउन्सिल ऑफिसेस आहे आपल्याकडे. एक आहे कोलकात्याला, दुसरं चेन्नईला, तिसरं दिल्लीला आणि चौथा आपल्या मुंबईमध्ये आहे ज्याच्या अंडर आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. इन्स्टिट्यूटचे पूर्ण भारतभर 107 चॅप्टर्स आहे. त्यापैकी आपलं एक नाशिक चॅप्टर आहे. 10 ओव्हरसीज सेंटर आहे जे भारताच्या बाहेर ऑपरेट करतात. 2 सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. 51 सीएमए सपोर्ट सेंटर्स आहे. 434 रिकॉग्नाइज्ड ओरल कोचिंग सेंटर आहे जिथून आपण विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट तर्फे लेक्चर्स घेतो. ओरल कोचिंग जसे कॉलेजेस मध्ये आता घेतले जातात. 133 एक्झाम सेंटर्स आहे. 85,000 प्लस क्वालिफाईड कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स आहे आपल्याकडे आता आणि 5 लाख प्लस सीएमए स्टुडंट्स आहे. सो अशी एवढं मोठं आपल्या इन्स्टिट्यूटचं नेटवर्क आहे. सीएमए कोर्स बद्दल जर बोलायचं झालं तर सीएमए कोर्स हा 3 भागांमध्ये बायफर्केट झालेला आहे. एक आहे फाउंडेशन, दुसरा आहे इंटरमिजिएट आणि तिसरा आहे फायनल.
फाउंडेशन हा कोर्स तुम्ही 10वी पास झाल्यानंतर करू शकता. परंतु तुम्हाला जर एक्झामिनेशन द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 12वीची एक्झामिनेशन दिल्यानंतरच तुम्ही त्याची एक्झाम देऊ शकता. सो फाउंडेशन हा तुमच्या 10वी नंतर तुम्ही त्याला ऍडमिशन घेऊ शकता आणि 12वी नंतर तुम्ही त्याची जी एक्झाम असते ती 12वी नंतर तुम्ही देऊ शकता. फाउंडेशन एक्झाम मध्ये टोटल 4 सब्जेक्ट असतात. ओके, त्या 4 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मिनिमम 50% पासिंग क्रायटेरिया असतो. ओके, सो 50% मार्क्स तुम्ही मिळवले तर तुम्ही फाउंडेशन कोर्स क्लिअर करू शकता. त्यानंतर येतो इंटरमिजिएट कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी आयदर तुमचं फाउंडेशन झालेलं असायला पाहिजे. सो सीएमए फाउंडेशन झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही इंटरमिजिएट मध्ये जाऊ शकता, बरोबर, किंवा इन्स्टिट्यूट तर्फे एक कॅट कोर्स घेतला जातो. तो कॅट कोर्स जर तुम्ही कम्प्लीट केलेला असेल तरी तुम्ही इंटरमिजिएट या एक्झामिनेशन साठी ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर ग्रॅज्युएट जर झालेले असाल तुम्ही तरी तुम्हाला इंटरमिजिएट साठी ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जर क्वालिफाईड इंजिनियर असाल किंवा इंजिनिअरिंगच्या कोर्स साठी तुम्ही अप्लाय केलेला असेल तरी तुम्ही सीएमए इंटरमिजिएट कोर्स साठी ऍडमिशन घेऊ शकता. किंवा जर तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेची इंटरमिजिएट एक्झामिनेशन पास झालेले असाल तरीही तुम्ही इंटरमिजिएट साठी डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता. बाकीच्या सर्व कॅन्डिडेट साठी फाउंडेशन एक्झामिनेशन क्लिअर करणं ही मॅन्डेटरी गोष्ट आहे जर तुम्हाला इंटरमिजिएट साठी ऍडमिशन घ्यायचं असेल. इंटरमिजिएट मध्ये साधारणतः 2 ग्रुप्स असतात, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ग्रुप 1 मध्ये काही सब्जेक्ट असतात, ग्रुप 2 मध्ये काही सब्जेक्ट असतात. परत पासिंग क्रायटेरिया हा 50% असतो. 50% मार्क्स जर तुम्ही मिळवले टोटल मार्क्सच्या, म्हणजे समजा 200 मार्कांचे तुमची जर इंटरमिजिएट कोर्सची पूर्ण एक्झाम असेल तर त्यापैकी तुम्हाला 100 मार्क्स मिळवायला लागतात. इंटरमिजिएट कोर्स तुम्ही कम्प्लीट केल्यानंतर मग तुम्हाला ऍडमिशन मिळतं फायनल कोर्स साठी, बरोबर. फायनल कोर्स साठी इलिजिबल क्रायटेरिया हा एकच आहे, तुम्ही सीएमए इंटरमिजिएट एक्झामिनेशन पास केलेली पाहिजे. बरं, फायनल एक्झामिनेशनला अपियर होण्याच्या आधी तुम्हाला एक 1.5 वर्षाचं कंपल्सरी प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण घ्यायला लागतं, ज्याच्यामध्ये कोर्समध्ये आपण ज्या ज्या गोष्टी शिकवतोय त्या सगळ्या तुम्हाला प्रॅक्टिकली करण्याची एक संधी मिळते. आणि मग एकदा तुम्ही फायनल एक्झामिनेशन क्लिअर झाले, फायनल एक्झामिनेशन मध्ये पण 2 ग्रुप असतात, ग्रुप 3 आणि ग्रुप 4. ग्रुप 3 आणि ग्रुप 4 तुम्ही ज्यावेळेस कम्प्लीट करतात त्याच्यानंतर तुम्हाला कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हटलं जातं. त्यानंतर तुम्हाला सीएमए ही डिग्री मिळते. मग आता जरा फाउंडेशन ह्या कोर्समध्ये एक्झॅक्टली कुठला काय काय करिक्युलम असतो किंवा काय काय त्याच्यामध्ये अभ्यास करायला लागतो तो आपण बघूया. टोटल 4 पेपर असतात 100 मार्कांचे. पहिला पेपर आहे फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक अँड मॅनेजमेंट. याच्यामध्ये आपलं इकॉनॉमिक्स हा विषय कव्हर केला जातो आणि मॅनेजमेंट. दुसरा आहे फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग. तिसरा आहे फंडामेंटल्स ऑफ लॉज अँड इथिक्स. आणि चौथा आहे फंडामेंटल्स ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. सो टोटल 400 मार्कांची परीक्षा असते. त्या 400 मार्कांपैकी तुम्हाला 50% मार्क्स मिळवायला लागतात, म्हणजे 200 मार्क मिळवायला लागतात. आणि प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 40च्या वरती मार्क्स मिळाले पाहिजे. सो प्रत्येक सब्जेक्ट पास होण्यासाठी तुम्हाला किमान 40 मार्क्स मिळाले पाहिजे. आणि पूर्ण फाउंडेशन कोर्स पास होण्यासाठी तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स मिळाले पाहिजे टोटल मार्क्स पैकी. सो टोटल मार्क्स आहेत 400. त्या 400 मार्कापैकी तुम्हाला किमान 200 मार्क्स मिळाले पाहिजे आणि प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कमीत कमी 40 मार्क्स मिळाले पाहिजे. सो फाउंडेशन कोर्स मध्ये हे 4 सब्जेक्ट कव्हर केले जातात. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे इंटरमिजिएट. इंटरमिजिएट मध्ये टोटल 8 पेपर्स असतात. हे 8 पेपर्स तुमच्या 2 ग्रुप्स मध्ये कव्हर केले गेले आहे, ग्रुप 1 आणि ग्रुप 2.
ग्रुप 1 ह्या एका ग्रुपचा जर तुम्ही आपण जर बोलायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये जवळपास 4 सब्जेक्ट्स आहे. पहिला आहे फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरा आहे लॉ अँड इथिक्स, तिसरा आहे डायरेक्ट टॅक्सेशन आणि चौथा आहे कॉस्ट अकाउंटिंग. ग्रुप 2 बद्दल बोलायचं झालं तर ऑपरेशन अँड मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा विषय ग्रुप 2 मध्ये पहिला विषय आहे. दुसरा आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. तिसरा आहे इनडायरेक्ट टॅक्सेस आणि चौथा आहे कंपनी अकाउंट्स अँड ऑडिट्स. हे 2 ग्रुप जे आहेत तुम्ही क्लिअर करता. अगेन ग्रुप 1 टोटल मार्क्स 400 आहे. ग्रुप 2 साठी पण टोटल मार्क्स 400 आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 50% मार्क्स मिळवायला लागतात म्हणजे 200 आणि प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 40 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. इथे एक जमेची बाजू आहे की तुम्हाला ज्यावेळेस 60 मार्कांच्या वरती मार्क्स मिळतात त्यावेळेस तुम्हाला त्या विषयामध्ये एक्झम्पशन मिळतं, जे की तुम्ही पुढच्या याच्यामध्ये क्लेम करू शकता. स्टुडंट्सला इथे ऑप्शन असतो की स्टुडंट्स 1 बाय 1 ग्रुप पण देऊ शकतात किंवा स्टुडंट्स ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असे दोन्हीही ग्रुप ते सोबत पण देऊ शकतात. अशा दोन्हीही फॅसिलिटी इन्स्टिट्यूट आपल्याला देते. इंटरमिजिएट कोर्स पास झाल्यानंतर मग तुम्हाला ऍडमिशन मिळतं फायनल कोर्सला. फायनल कोर्समध्ये पण टोटल 2 ग्रुप्स आहे आणि दोन्हीही ग्रुप परत 4 सब्जेक्ट मध्ये बायफर्केट केलेले आहे. पहिला आहे कॉर्पोरेट लॉ अँड कंप्लायन्स, दुसरा आहे स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट, तिसरा आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट अँड डिसिजन मेकिंग आणि चौथा आहे डायरेक्ट टॅक्स लॉज अँड इंटरनॅशनल टॅक्सेशन. ग्रुप 4 बद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट फायनान्शियल रिपोर्टिंग, इनडायरेक्ट टॅक्सेस, कॉस्ट अँड मॅनेजमेंट ऑडिट, स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मॅनेजमेंट अँड बिझनेस व्हॅल्युएशन हे सब्जेक्ट कव्हर केले जातात. ओव्हरऑल जर तुम्ही सीएमए करिक्युलम बघाल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये आज ज्या कॉर्पोरेट वर्ल्डला वेगवेगळे सब्जेक्ट अपेक्षित आहे ते सगळे सब्जेक्ट आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन ज्यावेळेस तुम्ही ही एक्झामिनेशन क्लिअर करतात आणि प्रॅक्टिकल वर्ल्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर करतात त्यावेळेस तुम्हाला सर्व विषयांचं जे आपण आता इथे बघितले जवळपास 20 टोटल पेपर्स आहे. 20 पेपर मध्ये वेगवेगळ्या लेवलवरचं नॉलेज म्हणजे अगदी बिगिनर स्टेज पासून तर एक्सपर्ट लेवल पर्यंतचं सगळं नॉलेज तुम्हाला ह्या कोर्सेस ह्या तिन्ही स्टेज मध्ये मिळतं. फाउंडेशन कोर्स ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेस इन्स्टिट्यूट कडनं तुम्हाला बेसिक नॉलेजचीच अपेक्षा आहे. इंटरमिजिएट लेवलला थोडासा ऍडव्हान्स लेवलवरती जातो आपण आणि फायनल कोर्सला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता त्यावेळेस मात्र तुमच्याकडनं इन्स्टिट्यूट एक्सपर्ट लेवलचं नॉलेज एक्सपेक्ट करते. हे सर्व पेपर 3 स्टेज मध्ये बायफर्केट करण्याचं कारणच ते आहे की स्टेप बाय स्टेप तुम्ही एक्सपर्ट ही लेवल गाठावी, एक्सपर्ट ही स्टेज गाठावी आणि त्यासाठीच आपण हे जे पेपर्स आहे हे 3 स्टेज मध्ये बायफर्केट केलेले आहे. बरं फक्त करिक्युलम पॉइंट ऑफ व्ह्यूनीच इन्स्टिट्यूट विचार करते असा नाहीये. आजच्या जगामध्ये ज्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ऑब्स्टॅकल ठरू शकतात अशा सर्व गोष्टींचा इन्स्टिट्यूटनी आपल्या कोर्समध्ये ह्या सर्व गोष्टी आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. जसं इंटरमिजिएट लेवल बद्दल बोलायचं झालं तर इन्स्टिट्यूटनी 60 आवर्सचं मॅन्डेटरी एसएपी ट्रेनिंग ठेवलेलं आहे. आता एसएपी हा शब्द बऱ्याच लोकांना माहिती असेल. एसएपी हे एक वर्ल्ड वाईड एक सॉफ्टवेअर आहे जे की मोठ्या मोठ्या कंपन्या यूज करतात. बऱ्याच लोकांनी टॅली बद्दल बऱ्याच लोकांना माहिती असेल, टॅली ERP बरोबर. बट मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या केसमध्ये त्यांचे ट्रान्झॅक्शन पण मोठे असतात आणि बिझनेस रिपोर्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी बऱ्याच कंपन्या एसएपी नावाचं सॉफ्टवेअर घेतात. तर त्या सॉफ्टवेअरच्या बद्दल पण एक 60 आवर्स इन्स्टिट्यूटनी मॅन्डेटरी ट्रेनिंग ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्या स्टुडंट्सला आणि जे की तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर
हे इतकं युनिक फीचर आहे आपल्या इन्स्टिट्यूटचं की SAP ट्रेनिंग बाकीच्या कुठल्याही इन्स्टिट्यूट, मग तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया घ्या किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया घ्या, या दोन्हीही इन्स्टिट्यूट SAP बद्दलचं कुठलंही ट्रेनिंग त्यांच्या स्टुडंट्सला देत नाही. सो हा एक युनिक फीचर आहे. आणि आपण नंतर फीज स्ट्रक्चर कडे येणारच आहोत, पण इंटरमिजिएट कोर्स साठी काहीतरी 20,000 रुपये काहीतरी समथिंग फीज आहे. 20,000 रुपयामध्ये जर तुम्हाला SAPचं ट्रेनिंग मिळत असेल, आज 20,000 रुपयात तुम्हाला टॅली ERPचं ट्रेनिंग मार्केटमध्ये मिळतं, पण 20,000 मध्ये जर तुम्हाला SAPचं ट्रेनिंग मिळत असेल, ज्याच्यासाठी मार्केटमध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये घेतात, त्या गोष्टी तुम्हाला 20,000 रुपयात मिळतात. त्याच्यानंतर आपण एक सॉफ्ट अँड टेक्नो स्किल ट्रेनिंग पण घेतो, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, त्याच्यानंतर एक बिहेवियर, ह्या सगळ्या गोष्टींवरती इन्स्टिट्यूट कडनं एक 80 आवर्सचा आपण एक सॉफ्ट अँड टेक्नो स्किल ट्रेनिंग नावाचं स्किल पण घेतलेलं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फाउंडेशन आणि इंटरमिजिएट झाल्यानंतर तुम्हाला टोटल 3.5 वर्षांची आर्टिकलशिप असते, पण त्यापैकी 1.5 वर्षाची आर्टिकलशिप ही मॅन्डेटरी आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला फायनल कोर्स साठी अपियर करायचं आहे, फायनल कोर्स साठी जर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला 1.5 वर्षांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेणं मॅन्डेटरी आहे. फायनल लेवलला पण तुम्हाला IOTP नावाचा एक प्रोग्राम आहे, इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीला पाहिजे असलेले सगळे स्किल्स आपण आपल्या स्टुडंट्सला त्या विषयाचं मार्गदर्शन करतो, ते त्यांचे स्किल अपग्रेड करायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर प्रॅक्टिकल ट्रेनिंग्स पण आपण अरेंज करतो स्टुडंटसाठी, जे की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 15 मंथ्स, आता 1.5 वर्ष झालंय त्याचं, 1.5 वर्ष तुम्हाला ते ट्रेनिंग. मुलांना जसं सांगितलं की तुमचे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स वाढले पाहिजे, याच्यासाठी आपण 60 आवर्स एक मॅन्डेटरी SAP ट्रेनिंग पण घेतो, ज्या थ्रू आपल्या स्टुडंट्सला SAPचं नॉलेज मिळेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी 80 आवर्सचा आपण एक प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट कडनं आपल्याला सर्टिफिकेशन मिळतं, ज्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड असू द्या, एक्सेल असू द्या, पॉवर पॉइंट असू द्या, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस असू द्या, या सगळ्या सॉफ्टवेअरशी आपण थ्रू आउट ट्रेनिंग आपल्या इंटरमिजिएटच्या स्टुडंट्सला देतो. स्टुडंटचे सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी जगातली जी सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटी आहे, जिचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, त्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटी थ्रू आपण सॉफ्ट स्किलचे वेगवेगळे ट्रेनिंग्स आयोजित करतो, आणि ते ट्रेनिंग सगळे कम्प्लीट केल्यानंतर आपल्या स्टुडंट्ससाठी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी कडनं त्याचं आपल्याला सर्टिफिकेशन पण मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे जे रिटर्न फायलिंग असतात, मग ते कंपनीज ऍक्टच्या अंडर असू द्या किंवा GST ऍक्टच्या अंडर असू द्या, इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर असू द्या, या सगळ्या रिटर्न्स हल्ली फायलिंग होतं, म्हणजे कम्प्युटर थ्रू फायलिंग होतं. तर त्याचं सुद्धा आपण आपल्या स्टुडंट्सला या 80 आवर्सचा जो सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, त्यामध्ये आपण आपल्या स्टुडंट्सला ह्या पण गोष्टी शिकवतो की वेगवेगळ्या ऍक्टच्या अंडर ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे रिटर्न्स बनवता, तर ते रिटर्न्स तुम्ही कसे फाईल करू शकता, तर त्या फायलिंग बद्दल पण आपण ह्या कोर्समध्ये आपल्या माहिती देतो. त्याचबरोबर आपण इन्स्टिट्यूटनी ह्या वर्षापासनं ह्या कोविडच्या सिनारिओमुळे इन्स्टिट्यूटनी ऑनलाईन क्लासेस पण अरेंज करणं सुरू केलेलं आहे. Somehow if you are not able to attend live online classes, in that case you can also attend recorded classes. वेगवेगळ्या टाईपचे आपण वेबिनार्स घेतो, सेशन्स घेतो, वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट्स आपण मुलांकडनं करून घेतो, वेगवेगळ्या टाईपच्या असाइनमेंट्स इन्स्टिट्यूट कडनं असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इन्स्टिट्यूटच्या ह्या ओव्हरऑल कोर्समध्ये आपण घेतलेल्या आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग बद्दल मी तुम्हाला सांगितलं की आपण 15 महिन्यांचं मॅन्डेटरी प्रॅक्टिकल ट्रेनिंग ठेवलेलं आहे.
ओव्हरऑल स्टुडंट बेस बद्दल बोलायचं ठरलं आणि जर जे मागचं वर्ष होतं 2019-2020, तर ह्या वर्षाविषयी जर बोलायचं झालं तर मोर दॅन 60,000 स्टुडंट्सनी आपला या कोर्ससाठी ऍडमिशन घेतलंय आणि मोर दॅन 1 lakh स्टुडंट्स दे हॅव अपियर्ड फॉर द CMA एक्झामिनेशन ड्युरिंग 2019-2020. पासिंग पर्सेंटेज बद्दल जर बोलायचं झालं तर फायनल लेवलचं जे पासिंग पर्सेंटेज आहे ते 18.97% आहे. जवळपास 20% आपण म्हणू शकता. इंटरमिजिएट लेवलला 24% पासिंग रेशो आहे. फाउंडेशन लेवलसाठी जवळपास 79% पासिंग रेशो आपल्या इन्स्टिट्यूटचा आहे. फी स्ट्रक्चर बद्दल बोलायचं झालं तर बाकीच्या कुठल्याही कोर्स बद्दल, म्हणजे जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर कुठलाही कोर्स केला, जसं की आपण MBA कोर्स बद्दल जर बोलायचं ठरवलं तर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही MBA कोर्स केला तर मिनिमम फीज पर इयर इट इज 1 lakh रुपीज. CMA ह्या कोर्स बद्दल बोलायचं झालं तर हा कोर्स फाउंडेशन लेवलची जी एक्झामिनेशन आहे ती 6,000 आहे. इंटरमिजिएट लेवलला 22,000 रुपये फी आहे आणि फायनल लेवलला 25,000 रुपये फी आहे. बरं, याच्यामध्ये तुम्ही ओरल किंवा पोस्टल अशा दोन्ही मोडला जाऊ शकता. ओरल कोचिंगला तुम्ही गेले तर तुम्हाला जे लोकल चॅप्टर आहे, जसं आता हा प्रोग्राम आपण नाशिक ओझर चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटंट तर्फे आणि संगमनेर कॉलेज अशा दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा आजचा प्रोग्राम घेतला होता. तर अशा केसमध्ये नाशिक हे चॅप्टर त्यांच्या स्टुडंटसाठी ओरल कोचिंग घेतं आणि आमचा असा मानस पण आहे की नाशिक ओझर चॅप्टरची आणखीन एक ब्रँच संगमनेर इथे ओपन करावी आणि संगमनेरच्या स्टुडंट्सला तिथल्या तिथे ओरल कोचिंगच्या फॅसिलिटी मिळावी, असा पण आपला एक प्लॅनिंग आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये आपण ते तिथे ओपन करू. वरती जी फीज दिलेली आहे फाउंडेशनच्या फीज मध्ये इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी अवेलेबल नाहीये, बट इंटरमिजिएट किंवा फायनल ह्या कोर्ससाठी तुम्ही फीज इन्स्टॉलमेंट मध्ये पण पेड करू शकता. तुम्ही जर ओव्हरऑल ह्या फी स्ट्रक्चर कडे बघितलं तर 1 लाख रुपयाच्या खाली हे फी स्ट्रक्चर आहे आणि म्हणजे बाकीच्या कोर्सेसशी कम्पेअर केलं तुम्ही, पर्टिक्युलरली MBA कोर्सशी, तर त्या कोर्सपेक्षा आपल्या कोर्सची फीज ही खूपच कमी आहे आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स तुम्हाला जे फ्युचर मध्ये ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे त्या पण बाकीच्या ओके. इन्स्टिट्यूट तर्फे जे पण निडी स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आपण स्कॉलरशिप पण अरेंज करतो, ज्याच्यामध्ये जे इकॉनॉमिकली आणि फिजिकली चॅलेंज्ड स्टुडंट जे आहे त्यांच्या केसमध्ये त्यांची फीज आपण वेगवेगळ्या स्कीमच्या अंडर सुद्धा त्यांना फायनान्शियल हेल्प करतो. इन केस ऑफ फिजिकली चॅलेंज स्टुडंट्स आपण त्यांनी जी पण फीज पेड केलेली असेल ती फी आपण त्यांना रिफंड करतो. गव्हर्नमेंटच्या पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप स्कीम्स आहे, त्या स्कीमच्या अंडर सुद्धा आपला कोर्स कव्हर केलेला आहे, किंवा मायनॉरिटी स्कॉलरशिप स्कीम ज्या आहे त्या सर्व स्कीमच्या अंडर आपला हा कोर्स कव्हर करण्यात आलेला आहे. CMA झाल्यानंतर तुम्हाला काय काय अपॉर्च्युनिटीज आहे आफ्टर बिकमिंग कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट? तुमच्या पुढे प्रायमरीली 3 प्रकारचे ऑप्शन्स असतात. एक तर तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये कुठल्या सर्व्हिस करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा एखादा स्टार्टअप बिझनेस सुरू करू शकता. सर्व्हिसेस मध्ये 2 प्रकार येतात, एक तर इंडस्ट्री आहे किंवा दुसरा आहे अकॅडमिक्स. इंडस्ट्री मध्ये परत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे. अकॅडमिक्स मध्ये जसे आपले संदीप सर आहे की ज्यांनी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी केल्यानंतर त्यांना शिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता म्हणून त्यांनी अकॅडमिक्स जॉईन केले आणि ऍज अ प्रोफेसर नाऊ ही इज डुईंग हिज करिअर. प्रॅक्टिस मध्ये पण बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं ऑफिस टाकू शकता आणि तुम्ही तुमचा स्वतःचा एक क्लायंट बेस तयार करू शकता. तिसरा आहे स्टार्टअप. बऱ्याचशा केसेस मध्ये आफ्टर बिकमिंग अ कॉस्ट अकाउंटंट ह्या कोर्सची एक खासियत अशी आहे की हा कोर्स फक्त तुम्हाला सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस कशी करायची हे शिकवत नाही, तर तुम्ही एक चांगले बिझनेसमॅन पण कसे होऊ शकता
हे सुद्धा ह्या कोर्समध्ये कव्हर केलेलं आहे. आणि बरेचसे असे उदाहरणं आहेत ज्यांच्यामध्ये आफ्टर बिकमिंग अ कॉस्ट अकाउंटंट त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटनी त्याचा स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे आणि तो आज एकदम सक्सेसफुल आहे. सो आफ्टर बिकमिंग अ कॉस्ट अकाउंटंट you can start your own startup also. जॉब ऑपॉर्च्युनिटी बद्दल बोलायचं झालं तर काही काही आयडेंटिफाईड एरियाज आहे जे सीएमए झाल्यानंतर जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जातात त्या सर्व लोकांसाठी तुम्ही कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे कॉस्टिंग या डिपार्टमेंट मध्ये काम करू शकता, फायनान्स अँड अकाउंट्स या डिपार्टमेंट मध्ये काम करू शकता, टॅक्सेशन डिपार्टमेंट मध्ये काम करू शकता, इंटरनल कंट्रोल, ऑडिटिंग, ट्रेजरी मॅनेजमेंट, प्रोजेक्ट फायनान्स, फायनान्शियल अँड analyst, system analyst and management, academic, banking, resource management, risk management, financial reporting and strategies, and there are so many unidentified areas where you can make your career as far as service is concerned. बरं, हा जॉब काही फक्त तुमच्या ह्या नॉन गव्हर्नमेंट पार्ट पुरताच रिस्ट्रिक्टेड नाहीये, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे, जसं IRS आहे किंवा IAS आहे, IFS आहे, IES आहे, इंडियन कॉस्ट अकाउंटिंग सर्व्हिसेस आहे, इंडियन ऑडिटिंग अँड अकाउंट सर्व्हिसेस आहे, या सगळ्या सर्व्हिसेस पण तुम्ही कॉस्ट अकाउंटंट झाल्यानंतर देऊ शकतात, करू शकतात. आज तुम्ही जर बघाल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर अगदी सेक्रेटरी लेवलवरती खूप सारे कॉस्ट अकाउंटंट्स आहे की जे ज्यांनी कॉस्ट अकाउंटंट झाल्यानंतर ऍज अ गव्हर्नमेंट मध्ये त्यांनी जॉब त्यांचा सुरू केलेला आहे. सीएमए झाल्यानंतर तुम्ही जे जॉब्स करतात त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, जशी CMD आहे, CEO आहे, COO आहे, डायरेक्टर फायनान्स आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहे, हेड ऑफ फायनान्स आहे, स्ट्रॅटेजिक हेड आहे, कॉस्ट ऍडवायझर आहे, फायनान्शियल कंट्रोलर आहे. सो असे बरेचसे रोल्स असतात जे तुम्ही सीएमए झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. वरती बघितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रॅक्टिस मध्ये गेलात, सीएमए झाल्यानंतर जर तुम्हाला स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस जर सुरू करायची असेल तर त्या केसमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहे. जसं 2011 मध्ये मी कम्प्लीट केल्यानंतर मी नाशिकला RK देवधर सरांसोबत प्रॅक्टिस सुरू केली आणि प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर आता तुमच्याकडे अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज असतात, अनलिमिटेड नंबर ऑफ टाइम्स यू कॅन इन्क्रीज युअर बिझनेस. सो कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत? यू कॅन बी अ कॉस्ट ऑडिटर अंडर कंपनीज ऍक्ट 2013. यू कॅन बी द इंटरनल ऑडिटर अंडर कंपनीज ऍक्ट 2013. व्हॅल्युएशन तुम्ही करू शकता, व्हॅल्युएशन अँड ऑडिट अंडर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट. तुम्हाला माहिती असेल GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट हा जो आहे, तर GSTच्या अंडर तुम्हाला एक मॅन्डेटरी ऑडिट करायला लागतं फ्रॉम प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट और प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट. जर तुमचा वार्षिक उलाढाल, वार्षिक टर्नओव्हर हा जर तुमचा 2 कोटीच्या वरती असेल तर त्या GST रजिस्टर्ड पर्सनला कॉस्ट अकाउंटंट कडनं मॅन्डेटरी ऑडिट करून घ्यायला लागतं. सो ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल पण तुम्ही बनू शकता. तुम्हाला माहिती असेल की दिवाळखोरीत ज्यावेळेस कंपन्या निघतात तर त्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचा जी पण सेटलमेंट असते तर ते सेटलमेंट करण्यासाठी इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल्स लागतात. सो आफ्टर बिकमिंग अ कॉस्ट अकाउंटंट यू कॅन ऍक्ट ऍज अ इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल ऑल्सो. रजिस्टर्ड व्हॅल्युअर नावाची एक नवीन अपॉर्च्युनिटी आपल्या भारतामध्ये आलेली आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या ज्या असेट्स आहे, जसं की प्लांट अँड मशिनरी आहे किंवा लँड अँड बिल्डिंग आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल असेट्स असतात, जसं गुडविल आहे किंवा पेटंट्स असतात किंवा तुम्ही तुमचे जे ट्रेडमार्क्स असतात, तर अशा ज्या असेट्स आहे त्यांचं व्हॅल्युएशन पण तुम्ही करू शकता. सो ते व्हॅल्युएशन करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड व्हॅल्युअर व्हायला लागतं.
सो सीएमए झाल्यानंतर तुम्ही रजिस्टर्ड व्हॅल्युअर म्हणून पण तुमचं एक करिअर बनवू शकता. लॉस असेसर किंवा सर्वेअर, तुम्हाला इन्शुरन्स माहिती असेल, बरेचसे लोक मला सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातून आलेले आहेत. तर आपल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की समजा काही कारणाने आपल्या शेती जर समजा काही नॅचरल कॅलॅमिटीजमुळे जर काही नुकसान झालं, तर आपल्याकडे पंचनामे केले जातात. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडनं त्या एरियामध्ये जाऊन तिथल्या याचं जे पण नुकसान झालेलं असेल तर त्याचं एक ते सर्वे करतात, त्याचं एक असेसमेंट करतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटकडनं शेतकऱ्यांना पैसे मिळतात की हा लॉस कॉम्पन्सेट करतं गव्हर्नमेंट. सो त्याला असेसर म्हणतात किंवा त्याला सर्वेअर म्हणतात. सो आफ्टर बिकमिंग कॉस्ट अकाउंटंट तुम्ही लॉस असेसर किंवा लॉस सर्वेअर पण होऊ शकता, ज्याचा की डायरेक्ट रिलेशन इन्शुरन्स इंडस्ट्रीशी आहे. तुम्ही स्वतःची टॅक्स कन्सल्टन्सी सुरू करू शकता किंवा तुम्ही टॅक्स प्रॅक्टिशनर पण होऊ शकता. तुम्ही आर्बिट्रेटर होऊ शकतात, म्हणजे दोन जणांमधलं जे भांडण आहे ते मिटवण्यासाठी तुम्हाला आर्बिट्रेटर लागतो, सर तुम्ही आर्बिट्रेटर पण होऊ शकता. फंड मॅनेजमेंट मध्ये तुम्ही ऍडवायझर पण होऊ शकतात. फंड मॅनेजमेंट म्हणजे बऱ्याचशा केसेसमध्ये नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी फायनान्स लागतो, त्याच्यासाठी पैसे लागतात. सो त्याच्यासाठी तुम्ही फंड मॅनेजमेंट किंवा ऍडवायझर पण बनू शकता फंड मॅनेजमेंट मध्ये. फायनान्शियल सर्व्हिसेस आहे वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सुद्धा तुम्ही देऊ शकता, जसं की म्युच्युअल फंड आहे, इन्शुरन्स आहे. सो अशा वेगवेगळ्या टाईपच्या फायनान्शियल सर्व्हिसेस पण तुम्ही देऊ शकता. इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट किंवा फॉरेन्सिक ऑडिटर पण तुम्ही होऊ शकता. नॉर्मली ज्यावेळेस फ्रॉड्स होतात मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये, तर त्यावेळेस त्यांचं फॉरेन्सिक ऑडिट करणं हे गरजेचं असतं. सो आफ्टर बिकमिंग अ कॉस्ट अकाउंटंट, बिंग अ प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट, तुम्ही फॉरेन्सिक ऑडिट मध्ये पण जाऊ शकता. इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट हे नॉर्मली बँकांच्या केसमध्ये ऍप्लिकेबल असतं. तुम्हाला माहिती आहे हल्ली कोर बँकिंग फॅसिलिटी किंवा कोर बँकिंग प्रकार आलेला आहे, ज्याच्यामध्ये बँक सिस्टीम ह्या पूर्णपणे ह्या सगळ्या सिस्टीम्स वरती चालतात. सो अशा केसमध्ये ते सिस्टीम ऑडिट पण तुम्ही कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट झाल्यानंतर करू शकता. स्पेशल इकॉनॉमिक झोन ऍक्ट किंवा एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिटच्या केसमध्ये वेगवेगळ्या टाईपचे सर्टिफिकेशन रिक्वायर्ड आहे, तर ते सर्टिफिकेशन पण तुम्ही कॉस्ट अकाउंटंट झाल्यानंतर देऊ शकतात. वेगवेगळ्या टाईपच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे, जशी कॉस्ट अँड मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे किंवा मॅनेजमेंट अकाउंटंट आहे. या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॉस्ट अकाउंटंट झाल्यानंतर ऍज अ प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट देऊ शकता. आता जर आपण कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर सीएमए कोर्स पास झाल्यानंतर ऑलमोस्ट 60% स्टुडंटला पब्लिक आणि प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये नोकरी मिळालेली आहे. जर ऍव्हरेज पॅकेज कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटचं म्हणाल तर ते 8 लाख रुपये आहे. 8 लाख रुपये पर ॲनम हे मिनिमम पॅकेज मिळतं. हायएस्ट पे पॅकेज आतापर्यंत जे मिळालेलं आहे फ्रेश आणि क्वालिफाईड कॉस्ट अकाउंटंटला ते 20 लाखाचं आहे. अगदी कॉस्ट अकाउंटंटच्या केसमध्ये पे पॅकेज म्हणाल तर काही काही कॉस्ट अकाउंटंट असे आहे की ज्यांना 1 करोडच्या वरती पण पॅकेज आहे. ओके, बट फॉर बिगिनर्स हायएस्ट पॅकेज इज 20 लाख रुपीज. 20 लाख रुपयाचं पॅकेज मिळालंय, जी की एक खूप मोठी अमाऊंट आहे. ऑफ द कॅम्पस ऑल्सो, जसं आपण वरती बघितलं की कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये जवळपास 60% स्टुडंटला जॉब मिळतात. कॅम्पस इंटरव्ह्यू सोडून पण जवळपास 85 ते 90% मुलांना आफ्टर कॅम्पस ऑल्सो दे आर गेटिंग जॉब्स. सो याच्याकडे एकदा ओव्हरऑल जर बघितलं तर या सगळ्या खूपच मोठ्या फिगर्स आहे आणि मिनिमम 8 लाखाचा आपल्या कोर्सला पॅकेज मिळतं. जर सीएमए झाल्यानंतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करायला गेले तर मिनिमम 8 लाख रुपयाचं पॅकेज मिळतं आणि मॅक्सिमम आतापर्यंत जे हायएस्ट पॅकेज मिळालं आहे ते 20 लाख रुपयाचं आहे. ज्या कंपन्या आपल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सामील झालेल्या आहे तर त्या सगळ्या मोठ्या मोठ्या नवरत्न कंपनीज आहे, जशी की गेल इंडिया आहे, ओएनजीसी आहे, इंडियन ऑइल आहे, एनटीपीसी आहे, एनएचपीसी आहे, आयटीसी आहे, कोल इंडिया आहे, एचएल आहे. अगदी अकाउंटिंग फर्मच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर पीडब्ल्यूसी, केपीएमजी, डेलॉइट किंवा ईएनवाय या सगळ्याच कंपन्या
आपल्या इन्स्टिट्यूटनी जो कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या इन्स्टिट्यूटचे जे पण कॅन्डिडेट्स आहेत त्यांना प्लेस केलेलं आहे. बरं, हे काही फक्त मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पुरतं रिस्ट्रिक्टेड नाहीये, तर वेगवेगळ्या बँक सुद्धा बँकिंग सेक्टर मधनं पण वेगवेगळ्या बँक्स आहे, तर त्या सुद्धा आपल्या कॅन्डिडेट्सला त्यांच्या ऑफिसमध्ये प्लेसमेंट देतात, जशी की IDBI बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे. सो अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा आपले कॅन्डिडेट्स हे प्लेस झालेले आहे. स्टुडंट्स आणि इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये एक प्रॉपर कनेक्टिव्हिटी असावी म्हणून हल्ली इन्स्टिट्यूटनी स्टुडंट्स कनेक्ट पोर्टल नावाचा एक सेपरेट पोर्टल बनवला आहे. त्या पोर्टल वरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार्स बघायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ई सर्व्हिसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ई क्लास लायब्ररी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षणाशी रिलेटेड वेगवेगळे जे पण पुस्तकं आहे ते सगळे ई फॉर्म मध्ये तिथे तुम्हाला अवेलेबल आहे. इन्स्टिट्यूट तर्फे मॉक टेस्ट पण घेतली जाते, त्याच्यासाठी एक वेगळा मॉक टेस्ट पोर्टल पण आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की कोविड मध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या, जसं CA इन्स्टिट्यूटच्या एक्झामिनेशन पोस्टपोन केलेले आहे, पण आपलं एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे की ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने एक्झामिनेशन घेऊन मुलांचा करिअर मधला वेळ वाचवला आहे. जे 6 ते 8 महिने मुलांचे गेले, तर ते आपल्या इन्स्टिट्यूटनी ऑनलाईन एक्झामिनेशन घेऊन स्टुडंटसाठी तो त्यांचा जो फ्युचर मधला वेळ होता तो पण आपण वाचवलेला आहे. तुम्ही कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट झाल्यानंतर सुद्धा आपल्या इन्स्टिट्यूट तर्फे वेगवेगळ्या टाईपचे काही कोर्सेस घेतले जातात, जसं डेटा अनालिसिस फॉर फायनान्शियल प्रोफेशन, SAP कोर्स आपण एक घेतो, सर्टिफिकेट कोर्स इन आर्बिट्रेशन आपण घेतो, एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा इन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट फॉर इंजिनियर, स्पेसिफिकली फॉर इंजिनियर्स साठी पण आपण तो एक कोर्स घेतो. एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा इन बिझनेस व्हॅल्युएशन आपण आपल्या इन्स्टिट्यूट तर्फे घेतला जातो. मॅनेजमेंट अकाउंटन्सी मध्ये किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण आपण सर्टिफिकेट कोर्स घेतोय. क्लाउड बेस्ड मॅनेजमेंट ऑडिट मध्ये पण किंवा इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट मध्ये पण आपण ऍडव्हान्स कोर्सेस आपल्या फ्युचर मध्ये आपण घेणार आहोत. फायनान्शियल मॉडेलिंग, फॉरेन्सिक ऑडिट, इंडियन AS वरती पण आपण आपल्या याच्यामध्ये कोर्सेस घेतो. टॅक्सेशन रिलेटेड कोर्सेसच्या बाबतीत जसं सरांनी सुरुवातीलाच माझ्या प्रोफाईलचा ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सर्टिफिकेट कोर्स ऑन GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स वरती आपण जो कोर्स घेतो इन्स्टिट्यूट तर्फे, तर तो कोर्स सुद्धा आपण आपल्या इन्स्टिट्यूट तर्फे अरेंज करतो. हा बेसिक लेवलचा कोर्स आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल वरती पण आपण एक GST चा कोर्स घेतो. डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या टाईपचे कोर्सेस आपल्या इन्स्टिट्यूटच्या अंडर घेत असतो. सो ओव्हरऑल एवढ्या साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या इन्स्टिट्यूटच्या अंडर होत असतात. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये कव्हर केल्या, त्या सगळ्या गोष्टी एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला आलेला असेल. आणि बियॉन्ड दिस प्रेझेंटेशन माझा स्वतःचा एक पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करेल. मी सुद्धा तुमच्यासारखा एका छोट्या खेड्यातनं आलो होतो. नाशिक तालुक्यामध्ये एक सय्यद पिंपरी नावाचं एक गाव आहे, त्या गावातनं आलेलोय मी. छोटासा गाव आहे आमचं, एक 10,000 लोकसंख्या असलेलं. आणि आपलं एक जग आपल्या गावापुरतं किंवा आपल्या खेड्यापुरतं एक रेस्ट्रिक्टेड असतं. आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल वर्ल्ड मध्ये येतो, त्या वर्ल्ड मध्ये तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या टाईपची आपली कॉम्पिटिशन ही जगाशी आहे. आपली कॉम्पिटिशन ही आपल्या गावातल्या लोकांशी नसून आपल्या जगात असणाऱ्या सगळ्या लोकांशी आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी जर तुम्हाला कॉम्पिट करायचं असेल, तर तुमच्याकडे कुठली तरी अशी एखादी प्रोफेशनल डिग्री असली पाहिजे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे नॉलेज आहे किंवा तुमचं जे स्किल आहे, बऱ्याचदा मी असं बघितलेलं आहे की आपल्या खेड्याकडचे मुलं असतात की जे प्रचंड ब्रिलियंट असतात अभ्यासामध्ये, पण काही कारणास्तव ते एका लेवल नंतर स्टक होऊन जातात किंवा एका लेवललाच ते कुठेतरी एखाद्या ठिकाणी ते अडकून जातात.
सो तसं न होता तुमच्याकडे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मी म्हणेल की फक्त सीएमए कोर्सेस नाही तर तुम्ही बाकीचे पण कोर्सेस जे आहे जसं सीए आहे किंवा सीएस आहे या कोर्सेसची पण माहिती घ्या आणि तुमचं जे करिअर आहे ते करिअर तुम्ही आणखीन कसं फ्लरिश बनवू शकता. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं की बीकॉम झाल्यानंतर तुम्हाला मॅक्सिमम किती पगार मिळू शकतो, तर मी सांगेल की हायर साईड तुम्ही 15,000 रुपये कमवू शकता. पण तेच तुम्ही सीएमए झाल्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं की मिनिमम तुम्हाला 65,000 पासून पॅकेज सुरू होतं. सो 65,000 आणि 15,000 यांच्यामधला जो गॅप आहे तो गॅप जर तुम्हाला अचीव्ह करायचा असेल तर तुम्हाला कुठली तरी एखादी प्रोफेशनल डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. आणि माझ्या मते जर तुम्हाला तशा प्रोफेशनल डिग्रीचा एखादा कोर्स कुठला हवा असेल तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी कोर्स हा सगळ्यात बेस्ट कोर्स आहे आजच्या ह्या धावत्या किंवा कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये. आणि फक्त कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट हे कॉस्टिंग ह्या विषयापुरती आता रेस्ट्रिक्टेड राहिलेले नाहीये. तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट कडे ज्यावेळेस आता इंडस्ट्री बघते तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट कडे वेगवेगळ्या सगळ्याच प्रकारचे नॉलेजेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा पुन्हा एकदा तुम्ही विचार करावा असं मला वाटतं. मी सरांकरवी मी तुम्हाला या कोर्सची जी पण डिटेल्ड माहिती आहे त्याचं जे डिटेल्ड ब्रॉशर आहे ते ब्रॉशर मी संदीप सरां थ्रू तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवेलच. आणि त्याच्या थ्रू तुम्ही ह्या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता. ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही आमचा नाशिक उधर चॅप्टरचा जो ऑफिशियल्स आहे, ऑफिस बेरर्स आहे, तर त्या ऑफिस बेरर्सशी तुम्ही फोनवरती तुम्ही त्यांच्याशी या कोर्सच्या डिटेल्स बद्दल तुम्ही माहिती मिळवू शकता. इथे तुम्हाला ईमेल आयडी पण दिलेला आहे इन्स्टिट्यूटचा studies@icmai.in याच्यावरती तुम्ही इन्स्टिट्यूटला म्हणजे हेड ऑफिसला तुम्ही मेल करू शकता. किंवा टोल फ्री नंबर पण आहे इन्स्टिट्यूटचा, त्या टोल फ्री नंबर वरती पण इन्स्टिट्यूटला तुम्ही कॉल करून तुम्ही त्यांना विचारू शकता. किंवा आपल्या नाशिक ओझर चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटंट याची जी नाशिकला ब्रांच आहे त्या ब्रांचला पण तुम्ही फोन करून या कोर्स विषयी अधिक माहिती घेऊ शकता. आपल्या इन्स्टिट्यूटचा म्हणजे नाशिक चॅप्टरचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबर मी इथे वर्ड मध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे. सो या नंबरवरती तुम्ही फोन करून या कोर्स विषयी अधिक माहिती घेऊ शकता. आणि आपल्या ऑफिस बेरर जे आहे, ऑफिस मधला जो स्टाफ आहे, तुम्हाला तो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल्ड माहिती देऊ शकेल की एक्झॅक्टली तुम्ही या कोर्सला कसं अप्लाय करू शकाल. सो that's it from my side. Once again, I would like to thanks Sandeep sir for, and of course Sangamner College for giving me this beautiful opportunity to interact with you all. Thank you very much, and I welcome you all to CMA family. थँक्यू सर. आपण आज जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं आमच्या स्टुडंटला, नक्कीच आमचे स्टुडंट याचा विचार करतील आणि जास्तीत जास्त संख्येने CMA कोर्स साठी ऍडमिशन घेतील अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही आज CS, CMA, CS यामधला फरक काय, CMA चा सिलेबस कसा असतो, लेवल वाईज, सब्जेक्ट वाईज, पासिंग क्रायटेरिया काय असतो, यानंतर यात ट्रेनिंग कसं दिलं जातं, प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसं दिलं जातं, फायनल इयरला जो ओरिएंटेशन प्रोग्राम असतो तो कशा पद्धतीचा असतो, यानंतर अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या अवेलेबल आहे, आणि तुमचा जो अनुभव शेअर केला यातून मुलांना सखोल ज्ञान मिळालं. सर, तुम्ही आमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून आम्हाला जे व्याख्यान दिलं त्याबद्दल महाविद्यालयातर्फे मी आपले आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांनी पण ते काळजीपूर्वक ऐकून घेतलं त्यांचा पण मी आभार मानतो. धन्यवाद सर.